अजून कांदा भाजतोय। आता किती प्रमाण आहे, किती किलोच्या मिरच्यांसाठी किती कांद्याचं प्रमाण आहे मी स्क्रीनवरती देईन तुम्हाला किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण देते, तर तिथे जाऊन बघा। जास्त जर चटणी करायची असेल घरात 10 किलोच्या वरती तर किती प्रमाण वापरायचं आणि काय काय साहित्य वापरायचं। तर छान ब्राऊन होईपर्यंत अजिबात गडबड करायची नाही कांदा भाजताना। तर मंद गॅसवरती कांदा भाजलाय छानपैकी मऊसूत होईपर्यंत। कांदा बघा भाजून झालाय मस्तपैकी, ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा भाजलाय छान। तेल टाकून कांदा भाजायचा, म्हणजे थोडासा तेलकट पण पाहिजे चटणीमध्ये वापरायचं आहे तर। नमस्कार, आपल्या लेक चंदगडच्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल, आपल्या समोर एवढं सगळं साहित्य बघून तुम्हाला अंदाज आला असेल की काय कशाची तयारी चालू आहे। तर आपण वर्षभराचा जो चटणी किंवा तिखट बनवतो तर तो घाट घातलेला आहे। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल, लास्ट इयरचा जो व्हिडिओ होता त्याच्यात पण आपण दाखवलं होतं की आपण किती किलोची चटणी करतो आणि त्याच्यासाठी किती सामान वापरतो, किती साहित्य वापरतो आणि काय काय वापरतो। तर मी तुम्हाला स्क्रीनवरती लिस्ट देते की किती किलोसाठी किती सामान वापरणार आहे आणि मसाला आपण काय काय वापरणार आहे, ही सगळी काही लिस्ट देईन तुम्हाला। म्हणजे झणझणीत कोल्हापुरी तिखट जे असते तर ते कसं बनवायचं हे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बनवता येईल। तर हा सगळा सुका मसाला आहे, आता जो माझ्या समोर दिसतोय तो ओला मसाला, कारण तिखट आम्ही हा सगळा सुका मसाला आहे। हा सगळा मस्त तव्यावरती किंवा भांड्यामध्ये हा भाजून घेतलेला आहे। भाजून मग आपण दळायला देतो चटणी। तर दळायला कुठे जातो हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे, कसा दळला जातो आमच्या इकडे गावाकडे चटणी केली जाते तर ती कशी पद्धत आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे बघा सगळं मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे आणि वासाचा पुऱ्या घरभर दरवळतोय। चटणी करायची म्हटली ना की पुरे 2 दिवस जातात सलग, खूप सारी चटणी करायची असेल तर। चिनू कुठे चाललं तू? दादाला आणायला। तू कुठे चालली? पिलूला आणायला चालली। तर आज आपण चाललेलो आहोत बेळगावला। बेळगावला माझी आत्या असते, मी तुम्हाला काल सांगितलं होतं। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपली आत्या कुठे असते हे पण सांगितलं होतं। तर आत्या असते बेळगावला आणि ती आता गावी आलेली आणि गावावरून परत ती बेळगावला गेली। तर आमचा दौरा चाललाय आता बेळगावला। तर आत्याच्या घरी मस्त इकडे बघ, तर अर्धे मेंबर्स आपले गेलेले आहेत बेळगावला आणि आज आपण उरलेले दीदी, मी आणि आमची 2 मुलं, तर आम्ही सगळे मिळून चाललेलो आहे बेळगावला। आमचा फाटा बघा, आमच्या गावचा फाटा। गावाकडे आता जास्त बस, आम्ही जेव्हा शाळेला होतो तेव्हा पाठोपाठ बस असायच्या, जास्त वेळ वेट सुद्धा करायला लागायचं नाही। पण आता सगळ्यांच्या प्रत्येकी घरगुती गाड्या असल्यामुळे ना बसचं पण प्रमाण कमी झालंय। तर आता बघूया, येऊन 15 मिनिटं झाली, अजून तर बसचा काही पत्ता नाहीये। आता कधी बस मिळेल माहिती नाही, कारण भरपूर दिवस झाले आम्ही असं कुठे गेलो पण नाही बसने। किंवा बेळगाव टू गाव सकाळचा प्रवास होतो, नाहीतर मग गेलो तर कधीतरी क्वचित कोल्हापूरला जाणं होतं बसने, नाहीतर नाही। तिकीट बघा किती आहे, 64 रुपये तिकीट आहे दोघांचं, म्हणजे 32 रुपये तिकीट आहे बेळगावला जाण्यासाठी एकाचं। मला ना बसमधून जायला खूप आवडतं, कारण ना आम्ही शाळेला जेव्हा जायचो ना तेव्हा जागा व्हायची नाही, सीट कधी मिळायची नाही, उभा राहून जायचो आणि ब्रेक मारला की सगळे पडायचो। तर ते ना खरंच खूप मजा वाटायची तेव्हा शाळेला जाताना। तर बस म्हटलं की शाळेची आठवण येते आणि मुलांना ही सवय लावावी वाटते मला, कधी अडीअडचणीच्या वेळी आपल्याला बसच उपयोगी ठरते। किंवा गावाकडे आल्यावरती बसची जी किंवा बसचा प्रवास जो असतो ना, तर खरंच खूप मजा येते त्याच्यातून प्रवास करायला। जुन्या आठवणी पण ताज्या होतात आणि एक वेगळंच फिलिंग असतं बसने प्रवास करायचं। तर आम्ही आता बेळगावला चाललोय, 1 पाऊण तास तरी लागेल आपल्याला बेळगावला पोहोचायला। आणि पोरं बघा एकदम लास्टची सीट आहे तरी कशी काही शांत बसलेत। आता बघूयात किती वेळ लागतो, ट्रॅफिक तर काहीच नाहीये, लवकरात लवकर पोहोचू। भोगारेसला उतरलो, तिथून मग रिक्षा शोधत होतो, वरून 5-10 मिनिटं तर आम्हाला काहीच नाही मिळालं।
तर एक 10-15 मिनटानंतर रिक्षा मिळाली आणि रिक्षात बसलो आणि जायचं होतं गांधीनगरला, कारण गांधीनगरला आत्या राहते. तर हा सगळा मार्केट एरिया आहे बघा. तर इथून त्याने आतमधून ट्रॅफिकमधून रिक्षा घातल्यामुळे आता समजलं होतं की भरपूर वेळ लागला. बेळगाव बघा आमच्या आत्याचं घर आणि बाहेरचा नजारा बघा. लहानपणी ना आम्ही सुट्टीला यायचो इकडे, आता जास्त येणं होत नाही लग्न झाल्यापासून. तर भारी वाटतं ना. पाऊस बघा इथे पण ना धरलाय पाऊस, पण काय पडेल की नाही काय शक्यता कमीच आहे. गावाकडच्या पेक्षा नाही तर बेळगावला जास्त पाऊस पडतो. काळे ढग झाले ते बघा, इकडे सगळं काळं होऊन आलंय. स्टार्ट. काय करताय तुम्ही सगळे? मोबाईल खेळताय की खेळताय? चॉकलेट खाताय तू पण? हा, कुठे आला तुम्ही? चिन्याकडे. फायनली आत्याच्या घरी आलोय आणि माझ्या ना आमच्या इथे खूप साऱ्या आठवणी आहेत. आम्ही लहान होतो ना तेव्हा इकडे यायचो, सुट्ट्यामध्ये राहायला यायचो. पण आता थोडंसं प्रमाण कमी झालंय. कसं झालंय, लग्न झाली सगळ्यांची, सगळ्यांना छोटी छोटी बाळं आहेत, त्याच्यामुळे येणं जास्त होत नाही. येतो बेळगावला पण राहणं काही होत नाही, म्हणून म्हणते की आज स्टेसाठी यावं. त्याची जी मुलगी आहे आमची ताई, तर ती खूप दिवसापासून बोलवत होती या 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 करून, म्हणून मग आज फायनली सगळे एकत्र आलोय. तसं मग आलोय. असं मला या घरामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते. घर खूप सुंदर बांधलेलं आहे कोमलताईचं, म्हणजे आमच्या आत्याच्या मुलगीचं. तर इथेच पहिला आत्या पण राहत होती खालच्या साईडला, तर तिथे पण आमच्या ना खूप जुन्या आठवणी आहेत. आम्ही जेव्हा लहान होतो ना तर इकडे सुट्ट्यांसाठी यायचं, सगळी लहान लहान छोटी छोटी पोरं होतो, चिऊ सारखी वगैरे. तर तेव्हा खूप यायचं सुट्ट्यामध्ये राहायला. आता लग्न झाल्यापासून प्रमाण कमी झालंय. हा, तर सगळ्यांचं प्रमाण कमी झालंय यायचं. तर या घरातलं एक छान असं जे यांनी म्हणजे माझ्या बहिणीने जे एक चौकोन म्हणू शकता किंवा गार्डन म्हणू शकता, तर एक जागा केलेली आहे, ती तुम्हाला पण आवडेल. तर या मी दाखवते तुम्हाला. घरामध्येच गार्डन केलंय, तर किती सुंदर बनवलंय बघा. इथं हॉल आहे असा मोठा, आणि हॉलमध्येच कोपऱ्यावरती किती छान झाडं वगैरे ठेवलेत. किती छान बनवलंय बघा. म्हणजे तुम्हाला आयडिया आहे की घरामध्ये हे पण आपण करू शकतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते किती छान केलंय बघा. तर म्हणतात ना, आवड असली की सगळं काय होतं. तर आवड असली की हे पण होऊ शकतं. घरात तुम्ही काहीही करू शकता. तर मला हे ना खूप आवडलं जास्त. तर बाल्कनी आहे, स्पेस बघा त्यांनी हॉलचा स्पेस किती ठेवलाय आणि कसं केलंय बघा घरातच. तर इकडे बाल्कनी आहे, आणि बाल्कनी त्यांनी अर्धी हाफ घेतली आणि आत हाफ तिकडे गार्डन केलंय. म्हणजे आतमध्ये पण केलं नाहीये, साइड एक कॉर्नर घेतलाय आणि इकडे बाहेरच्या साईडला इकडे दाखवते मी तुम्हाला. या हे बघा, बाहेरच्या साईडला इथे बाल्कनी आहे आणि यांचा नजारा पण बघा, रोड टच नजारा आहे, त्यामुळे खूप सुंदर असं वातावरण आहे. बाहेर जायचे सुद्धा कोणाला मूड होणार नाही, इथूनच तुम्ही सगळा आनंद घेऊ शकताय. तर खूप भारी वाटतंय ना, काहीतरी वेगळं असं, आणि खूप छान बनवलंय, मला खूप आवडलं. तर तुम्हाला एक आयडिया म्हणून मी दाखवते फक्त. जस्ट तुम्हाला जर घरातच गार्डन वगैरे करायचं असेल तर असं तुम्ही करू शकता. चला, भेटणार नाही. मी यांच्या मांडीवर बसलोय. ही कोमलताई आताची मुलगी लग्नाच्या व्हिडिओ मध्ये दाखवली होती ती.
तर आता मस्तपैकी जेवण वगैरे केलो आणि संध्याकाळच्या वेळेला अर्ध्या मुलांना घरीच सोडून आम्ही निघालो मार्केट. बेळगावमधली दुकानं बघा गल्ली बोळात आहेत, पण आतमध्ये जे आहेत ना होलसेल दुकानं आहेत. आणि ही आहे पांगुळ गल्ली. पांगुळ गल्लीत आलो. आता काय काय घ्यायचं आणि काय काय शॉपिंग करणार आहे हे तुम्हाला दाखवते. दुकानं बघा खूप चांगल्या दरामध्ये मिळतं तिथं सामान. गर्दी बघा या दुकानमध्ये ना कायम गर्दी असते. तर लाईनला बसावं लागतं 2-2, 3-3 तास. तर आमचा नंबर लवकर आहे, 3रा नंबर आहे. बघूया आता किती वेळ लागतो. 10 मिनिटं तरी सांगितले त्यांनी. पोरांची तोपर्यंत मस्ती चालू आहे. जीव काय काउंट करते. तर लग्नाचा सीझन अजून तर संपलेला नाहीये. अजून हा महिना फुल लग्न आहेतच. त्यामुळे गर्दी बघा. बेळगाव ना सगळ्यासाठीच फेमस आहे. भाजीपाला, कपडे, साड्या, वस्तू असं एक ही वस्तू नाही की इथं मिळत नाही. त्यामुळे बेळगावमध्ये नेहमी गर्दी असते. फक्त मंगळवारी सुट्टी असते बेळगावला. तरी पण काही काही दुकानं चालूच असतात. असं नाही की सगळं बंद असतं. वेटिंग करणार आहे आमच्या पोरी. हाय साड्यांचं कलेक्शन बघा किती छान छान आहे. कलर बघा. साड्या बघा रेटच्या मानाने किती सुंदर सुंदर आहेत. कलर कलर किती सुंदर आहेत बघ. छानच आहे. आणि तिला हलक्या पण पाहिजे ग. नाही साडी दाखव. साडी बघा किती छान आहे. सुंदर सुंदर आणि सोबर. घ्यायची का दादी? घ्यायची का नाही कमेंट करून सांगा. जरा जा म्हणाली जरा दाखव. साड्या किती सुंदर सुंदर आहेत बघा. खरंच म्हणजे रेटच्या मानाने साड्या बघा किती सुंदर आहेत. आणि सूत तर इतकं छान आहे ना. हे बघा साडी ही तुम्हाला कितीला असेल असं वाटते सांगा. प्राइस मी दाखवत नाही. फक्त 770 रुपये. हे बघा. आणि किती हेवी साडी आहे बघा. द्यायला कुणाला पण जवळच्या व्यक्तींना ना खूप सुंदर अशा साड्या आहेत बघा. फक्त 770 रुपये. नंतर पार्टी वेअर साडी बघा 850. ह्या 2 साड्या घेतल्या बघा आम्ही सेम. साड्या बघा कसल्या कमाल कमाल आहेत. तुम्हाला कितीला वाटते ही साडी? फक्त 600 रुपयाला. पार्टी वेअर आणि मस्त मऊ सूत आहे बघा. दाखव म्हणाली. बघा किती सुंदर सूत आहे बघा. मऊ गार. फक्त 600 रुपये विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज. ब्लाउज बघा. तुम्हाला जर छान छान साड्या घ्यायच्या असतील तर नक्की या दुकानाला व्हिजिट करा. जवाहर दुकान पांगुळ गल्लीमध्ये आहे. मंदिराच्या एक 5-6 दुकानं सोडून. तर नक्की तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये साड्या मिळतील. नक्की तुम्हाला जर कमी रेटमध्ये एकदम चांगला माल, गाऊन, नाईट ड्रेस किंवा
फुल सूट किंवा पंजाबी ड्रेस घ्यायचे असतील कॉटनचे तर तुम्हाला आता हे पांगुळ गल्लीतलं मंदिर बघा, सरळ वरून आला ना बाजारपेठेतून तर समोरच ते बॅगचं तुम्हाला दुकान दिसेल, त्याच्या शेजारचं मुस्कान, तर हे आतमध्ये जायचं आणि त्या बोळामध्ये हे दुकान आहे. तर तिथे खूप छान ड्रेस मिळतात. अजून एक नाईट ड्रेससाठी तुम्हाला त्याच्याच समोर पूजा म्हणून दुकान आहे, तर तिथे सुद्धा नाईट ड्रेस खूप छान मिळतात. आणि त्याच्या अपोजिट साईडला बालाजी एजन्सी म्हणून हे एक दुकान आहे बघा. इथे जर तुम्हाला कॉर्ड सेट किंवा 3 पीस वगैरे घ्यायचे असतील ना तर खूप रिजनेबल रेटमध्ये 550 पासून तुम्हाला 2500पर्यंत छान छान ड्रेस इथे मिळतात, अवेलेबल आहेत. कॉटनचे म्हणा किंवा रेयॉन, तुम्हाला जो कपडा पाहिजे असेल तो मिळतो. पांगुळ गल्लीतून सरळ खाली आला ना की तिथे पुढेच फक्त गाऊन आणि शूज आणि हे गालिच्यांची दुकानं आहेत बघा, किंवा मटेरियल, ड्रेस मटेरियल. तर त्या गल्लीमध्ये बघा मी एक गालिचा घेतला, तर हा फक्त मला 400 रुपयाला पडला आणि खूप छान आहेत गालिचे इथे. तर तुम्हाला जर घ्यायचे असतील तर पांगुळ गल्लीतून मंदिरापासून सरळ खाली यायचं. काय चिवला आमच्या बघा हे चप्पल आवडलेत व्हाईट कलरचे. चिव हे घ्यायचे हा, हे किती चप्पल आहेत तरी पण अजून होता. हे पण ते छोटे आहेत, त्या मोठे घेऊया. हा, किती सुंदर सुंदर चप्पल आहेत बघा इथे, मस्त एकदम. संध्याकाळचं शॉपिंग करायलाच मजा येते खरंच खूपच. बेळगावमध्ये चप्पल म्हणा, भाजीपाला म्हणा, कपडे म्हणा खूप रिजनेबल रेटमध्ये मिळतं, म्हणून लग्नाचे बस्ते सुद्धा मोठमोठे इथेच काढले जातात आणि सगळ्यांना परवडण्यासारखं आहे, म्हणून बेळगाव इतकं फेमस आहे. तर आम्ही बेळगावमध्ये आल्यावर सगळ्यात आवडतं माझं खाणं मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आवडतं, कधी बेळगावमध्ये आलोय आणि घेतलं नाही असं आजपर्यंत झालं नाही, तर दाखवते मी तुम्हाला. बघा आमचं आवडतं खाणं हे, याच्यासाठी मी बेळगावला येतोय. खास स्पेशल आम्ही एवढ्यासाठी येतो बेळगावला. आणि आज पहिल्यांदा आम्ही संध्याकाळी इथे शॉपिंग करायला आहे, तर एवढी भारी मजा वाटते ना रात्रीचं. बघा रात्रीचं शॉपिंग करायला जी मजा असते ना ती कुठेच मजा येत नाही. बघा वा वा वा. अमर आवडतं ना. बाय बाय बेळगाव मार्केट, बाय बाय. बाय बाय. बाय बाय मार्केट, बेळगाव मार्केट. तर भरपूर सारी शॉपिंग केली आपण आणि दुकानं पण कुठल्या गल्लीमध्ये होतो आणि कुठल्या गल्लीमध्ये येऊन शॉपिंग करायची, कुठल्या दुकानात करायची, हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आता दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू बघा, पुरा बघा व्हिडिओ डिटेलमध्ये, म्हणजे तुम्हाला कळेल. कारण एक एक दुकानं अशी होती की मलाही माहिती नव्हती, पहिल्यांदाच मी बघितले. तिथे लेडीज कपडे म्हणा किंवा गारमेंट्स म्हणा, किंवा तुम्हाला जर फुल सूट घ्यायचे असतील किंवा साड्या घ्यायच्या असतील तर कुठल्या दुकानामध्ये घ्यायच्या हे पण तुम्हाला डिटेलमध्ये सांगते मी. व्हिडिओ कंटिन्यू बघा, पुरा बघा डिटेलमध्ये, म्हणजे तुम्हाला समजेल. भरपूर सारी शॉपिंग केली आणि सगळ्या बहिणी मिळून आज पहिल्यांदा आम्ही शॉपिंग केली, त्यामुळे भरपूर सारी लोक असते की सगळ्यांच्या मध्ये घ्यायला येतं किंवा आयडिया वेगवेगळे सुचतात. तर अशाप्रमाणे आम्ही खूप सारी शॉपिंग केली. तर काय काय शॉपिंग केली ती मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते. चला मग जाऊया थेट घरी. व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. फोटोग्राफर मामा आमची बाय बाय करत होते बघा लग्नाच्या व्हिडिओ मध्ये. आमचे मामा बच्चे कंपनी बघा, बच्चे कंपनी काय करायला लागले. चालू हा तू पण हाय कर, हाय करा, हाय करा. काय करताय तुम्ही. या सगळ्या गँगला आम्ही सोडून गेलो होतो, फक्त एक हा आणि हा एक मेंबर, ही दोनच आमच्या सोबत होती, बाकीची सगळी इथं राहिली होती. नशीब की राहिली, रडारड काही झाली नाही.
मस्तपैकी म्हणून लवकरात लवकर शॉपिंग करून आम्ही शेवटी घरी आलो. 9 वाजले. येस मग बघा काय म्हणतात पोरं, लवकरात लवकर आलो म्हणल्यावर 5 तास लावलेत. आता काय करणार? गमलं काय तुम्हाला? करमला? काय केला तुम्ही? मोबाईल घेऊन बसला? खेळला? कबड्डी खेळलो, पिलो फाईट खेळलो. हा ना, बच्चे कंपनी बघा. हा टीव्ही पण बघितली ना. मुलं घरात राहिली म्हणून लवकरात लवकर आम्ही शॉपिंग करून आलो, नंतर खूप वेळ लागला असता. आणि जर पोरं नसती ना म्हणजे अजून कोणीतरी मोठं, खूप सारी मुलं होती आणि आता एकटीच होती घरी, त्याच्यामुळे मग लवकर आलो, नंतर अजून थांबलो असतो. कारण शॉपिंग कितीही करायची म्हणजे तर शेवटी अपुराच पडतो वेळ. पण मनासाठी शॉपिंग केली आणि घरात बघा आता वातावरण खूप दिवसांनी एकत्र भेटलो त्यामुळे खूप भारी वाटतंय बघा.